राधानगरी तालुक्यातील कोणोलीपैकी हुंबे धनगरवाडा येथील धनगर बांधवांसाठी सुमारे 80 लाख रुपये खर्च करून शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून 3 वर्षांपूर्वी पाण्याची योजना झाली आहे. मात्र या नळपाणी योजनेचं पाणी येथील ग्रामस्थांना अद्याप मिळालेच नसल्यानं धनगर बांधवांना याचा लाभच झालेला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाण्याची चाचणी घेतली असता पाईप फुटत आहेत. सौर पंपाची क्षमता कमी पडत असल्यानं विद्युत पंपाची आवश्यकता आहे. विद्युत पंप जोडल्यास पाण्याच्या दाबानं पाईप फुटण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे. त्यामुळे नदीवरील नळ पाणी योजनेतून हुंबे धनगरवाड्याला पाणी पुरवठा सध्या होत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. येथे 2 कूपनलिका काढलेल्या आहेत, पण त्या कूपनलिकेला सुद्धा पाणी नाही. या योजनेसंदर्भात स्थानिक लोकांचं मत आहे की कोणत्याही प्रकारे पाणी द्या, पण आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका. लाखो रुपये खर्च करून पाणी इथं पोहोचत नसेल तर संबंधित खात्यानं या योजनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. फेब्रुवारी महिन्यानंतर येथील महिलांना पाणीसाठी वणवण करावी लागत असते आणि याच कारणास्तव हुंबेवाड्यावरील लोक स्थलांतरित होत आहेत. हे असंच चालू राहिलं तर धनगरवाड्यावर माणसं नसतील, फक्त माणसांनी बांधलेली घरे आणि घरांचे सांगाडेच दिसतील असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. यावेळी विठ्ठल हुंबे, तानाजी हुंबे, सुनील शेळके, नारायण हुंबे, कृष्णा हुंबे, कोंडीराम हुंबे, संजय हुंबे, बाबुराव हुंबे, मनू हुंबे, संजय हुंबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी हुंबेवाडा येथून कॅमेरामन तुकारामसह राहुल कांबळे. आपल्या धनगर बांधवांचं इथं वस्ती आहे आणि ह्या वस्तीसाठी जी पाण्याची स्कीम झाली होती ते पाणी आजपर्यंत इथं पोहोचलेलं नाही. गेली 3 वर्षापूर्वी ही स्कीम झाली होती. आज आपण मूलभूत गरजांमधलं पाणी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि तीच त्या लोकांना अजून मिळत नाही. भारत स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली, प्रत्येक वेळी विकासाला इतका वेळ का लागतोय हा एक प्रश्नच आहे. आणि ह्या लोकांना ते पाणी कधी मिळणार हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण एवढे मोठ्या रकमेची त्याला तरतूद असून सुद्धा इथं ते पाणी पोहोचलेलं नाही. आजपर्यंत इथल्या ग्रामपंचायतीने त्याची ताबापट्टी घेतलेली नाही, पण त्यांच्या ट्रायलमध्ये सुद्धा ती सक्सेस झालेली नाही गोष्ट की इथं पाणी येणे. तर ते पाणी इथल्या लोकांना मिळावं अशी एक साधी त्यांची एक पण पाणी कधी मिळणार आहे तर विचारूया आपण त्यांना काय वाटते. तुम्ही काय म्हणताय त्याबद्दल? बाकी काय नाही जे जिल्हा परिषदेकडनं मंजूर झालेले आहे ना त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी जर 84 लाखाची स्कीम होत्या तर त्या 84 लाखाच्या स्कीममधून त्या सुरुवातीला जे त्यांनी ऑडिट केलं त्यावेळी त्यांनी तो अभ्यास करूनच ही स्कीम मंजुरी केली असणार. मग जर त्यांच्या मंजुरीनुसार आता त्यांनी काहीतरी सांगतात की बाबा त्याला आपलं सौर ऊर्जेचं तेवढं हे होत नाही किंवा काय, तर त्यावेळी ते केलं तर ते त्यावेळी हे काय झालं नाही. म्हणजे त्यावेळी त्यांनी जे स्ट्रक्चर त्या विदाऊट अभ्यास होते, सर्वेर विदाऊट अभ्यास होते का, त्यांनी अभ्यास करूनच केला असेल ना. मग त्यांनी जर त्यावेळी अभ्यास करून केले तर त्या अभ्यासानुसार आता पाणी इथं पाडून दाखवावं. तर अशा ह्या लोकांच्या भावनात या पाण्यामुळेच इथली लोक इथून बाहेर जायला लागलेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी दुसरं गाव शोधावं लागते. ह्या काही मूलभूत गरजा आहेत त्यांच्या त्या सुद्धा इथं पुऱ्या होत नसतील तर ह्या गावात राहायचं कशाला हा एक त्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? नमस्कार, मी विठ्ठल हुंबे, कोनोलीपैकी हुंबेवाडा. आपल्या कोनोली ग्रामपंचायत 2021ला काय मंजुरी मिळालेली आपली 84 लाखाची स्कीम. त्या स्कीमचे आता पाणी म्हणजे मध्ये एक महिनाभर पडलं, परत नंतर सर्व ऊर्जाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, तर ते शासनानं दखल घ्यावी याची आणि जे काहीतरी पर्याय काढून त्यांना 24 तास लाईटची एक सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि आम्हाला पाण्याची मतलब जे काय असेल ते करता येईल तेवढं करावं अशी आमची एक सर्वांची अपेक्षा आहे. आणि त्याला जे काय लाईटसाठी काय करायला लागेल ते जे फंडातून कुठले असेल ते करून घ्यावं त्यांनी. 84 लाख रुपयाची स्कीम आहे काय. आणि आपल्याला आम्हाला सगळं जे एक आमची 20-25 घरं आहेत त्यांना सगळ्यांना पाणी मिळावं हीच आमची भूमिका आहे सगळ्यांची.